श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुमच्या घरातही तुळशीचे झाड कोरडे पडले आहे का? जर होय, तर थांबा. कारण तुम्ही मृत वनस्पती म्हणून उपटून टाकण्याची चूक करणार आहात. ते प्रत्यक्षात एक साधे कोरडे लाकूड नाही, तर आई लक्ष्मीची भेट आहे, जी तुमची झोपलेली नियती जागृत करू शकते. तुम्ही जे लाकूड कचरापेटीत टाकणार आहात, ते कचऱ्यामध्ये तुमच्या आयुष्यातून गरिबीचे मूळ उद्ध्वस्त करण्याची अद्भुत शक्ती असू शकते. हे तुमच्या लक्षातही येणार नाही. आज मी तुम्हाला त्या कोरड्या तुळशीचा शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय गुप्त आणि प्रभावी वापर सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक संकट आणि कंगाली कायमची संपेल. परंतु या माहितीसह व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला एक अतिशय भयानक आणि विनाशकारी चुकीबद्दल देखील चेतावणी देईन, जी लोक नकळत तुळस चुकते तेव्हा करतात, आणि या चुकीमुळे त्यांच्या हसणाऱ्या कुटुंबात भयंकर गरिबी आणि दुःखाचा डोंगर अचानक फुटतो. त्या मोठ्या चुकीच्या तपशिलात जाण्यापूर्वी तुळशीची हिरवी रोपे अचानक का कोरडी होतात हे समजून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आणि धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की जेव्हा जेव्हा तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येते, एक अदृश्य अडथळा किंवा आपत्ती येऊ लागते, तेव्हा घराच्या अंगणात बसलेल्या तुळशी मातेने ते संकट स्वतःवर घेतले आणि तुमचे प्राण वाचवत स्वतःला कोरडे केले. याचा सरळ अर्थ असा आहे की कोरडे लाकूड ही सामान्य वस्तू नाही, तर तुमच्या कुटुंबाचा संरक्षक आहे, ज्याने स्वतःचा बळी देऊन तुम्हाला वाचवले आहे. आता प्रश्न उद्भवतो, त्या कोरड्या लाकडाचा विश्वास आणि विश्वासाने वापर कसा करायचा? सर्वप्रथम तुम्ही पूर्ण शुद्धतेने आणि आदराने ती वनस्पती मुळातून बाहेर काढा. त्यामुळे घराच्या अंगणात बसलेल्या तुळशी मातेने येणाऱ्या संकटाला स्वतःवर घेतले आणि तुमच्या जीवाचे रक्षण करताना स्वतःला कोरडे केले. याचा सरळ अर्थ असा आहे की कोरडे लाकूड ही सामान्य गोष्ट नाही. ब्राह्मण इतका गरीब होता की त्याच्या घरात अन्नाचे एक दाणेही उरले नव्हते. ते दररोज भगवान विष्णूची पूजा करायचे, पण त्याचे दुःख अजून संपले नव्हते. मग एके रात्री जगाचे पालनपोषण करणारे भगवान नारायण त्यांच्या स्वप्नांमध्ये आले आणि त्यांनी त्यांना तुळशीच्या कोरड्या लाकडाचे परम रहस्य सांगितले, जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दुसऱ्याच दिवशी ब्राह्मणाने नारायणने सुचवलेला उपाय विश्वासूपणे अंमलात आणला आणि त्याचे रिकामे घर संपत्ती आणि आनंदाने भरले. तो चमत्कारिक उपाय असा आहे की जेव्हा तुम्ही तुळशीचे कोरडे लाकूड काढाल, तेव्हा प्रथम ते गंगेच्या पाण्याने आंघोळ करून शुद्ध करा. नंतर त्यातून समान आकाराच्या 7 लहान काठ्या वेगळ्या करा. या 7 काठ्या एका कच्च्या पिवळ्या धाग्याने बांधा, जो तुमच्या 7 जन्मांच्या दारिद्र्याचा नाश करण्याचे प्रतीक मानला जातो. आता लाकडाचे हे पवित्र बंडल तुमच्या घराच्या पूजेच्या ठिकाणी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर ठेवा. तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि पूर्ण एकाग्रतेने विष्णू सहस्रनामाचा जप करा. पण लक्षात ठेवा, हे खरे चमत्कारिक वळण आहे, कारण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लोक अशी भयंकर चूक करतात ज्यामुळे लक्ष्मीजींना राग येतो. ती चूक अशी आहे की लोक कोरड्या तुळशीला कचऱ्याच्या डब्यांसह कोणत्याही गलिच्छ ठिकाणी फेकतात किंवा पायाखाली येण्यासाठी ठेवतात. अशी घोर आज्ञाभंगाची कृती करून माता लक्ष्मी ते घर कायमचे सोडून जाते. ते लक्ष्मीवर सोडा, ते कर्करोगासाठी सोडा. म्हणून जरी तुम्ही कोणताही उपाय करू शकत नसाल, तरी किमान ते एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करा किंवा स्वच्छ मातीत पुरून टाका, परंतु कधीही अपमान करू नका. आता आपण आपल्या मुख्य रहस्याकडे परत जाऊया. मंदिरात बोलवलेल्या 7 काठ्यांचे बंडल संपूर्ण रात्रभर प्रभूच्या चरणी राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान केल्यानंतर ते बंडल एका सुंदर लाल रेशीम कापडात ठेवा आणि बांधा. ही पोटली तुमच्या कपाटात किंवा कपाटात ठेवा आणि मग तुम्हाला स्वतःला वाटेल की हे दैवी लाकूड तुमच्या कपाटात प्रवेश करताच ते एका शक्तिशाली चुंबकीय ऊर्जेप्रमाणे संपत्ती तुमच्याकडे खेचायला सुरुवात करेल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या व्यवसायात अनपेक्षित नफा होईल आणि नोकरीमध्ये पदोन्नतीचे नवीन मार्ग उघडतील.
पण हे फक्त इतकेच मर्यादित नाही. तुळशीचे कोरडे लाकूड हा आणखीन एक अचूक तांत्रिक उपाय आहे, जो भेट तुमच्या नशिबाशी आणि तुमच्या घराच्या शांततेशी जोडलेला आहे. जर तुमच्या घरात सतत त्रास होत असेल किंवा कोणाच्या वाईट नजरेने तुमचा आनंद बांधला असेल, तर तुळशीचे कोरडे लाकूड घ्या. कापसासारख्या सुती कापडात गुंडाळा. एक लांब दिवा तयार करा आणि संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मातीच्या दिव्यात शुद्ध तूप भरून पेटवा. या दिव्याच्या ज्वालेतून निघणारा पवित्र धूर आणि दैवी प्रकाश तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल. कारण भगवान विष्णूला तुळशीची खूप आवड आहे आणि त्याशिवाय तो कोणताही भोग स्वीकारत नाही. म्हणूनच जेव्हा त्याचा सुगंध वैकुंठपर्यंत पोहोचतो, तेव्हा नारायण स्वतः तुमच्या घराचे रक्षण करण्यासाठी धावून येतो. आणि जिथे हरी राहतो तिथे लक्ष्मीचे आगमन निश्चित असते. शेवटी मी तुम्हाला सर्वात प्रभावी आणि दुर्मिळ उपाय सांगणार आहे, ज्याचे त्वरित परिणाम मिळतात आणि जे तुम्हाला कायद्याने गुरुवारीच पूर्ण करावे लागतील. गुरुवारी सकाळी लवकर उठल्यावर शुदागतला तांब्याच्या लोटामध्ये फरक करता आला नाही. कधीकधी असे घडते की आपण खूप मेहनत करतो, दिवस आणि रात्र एकच आहे, पण यश आपल्यापासून दूर जात असल्याचे दिसते. असे वाटते की कोणीतरी आपल्या नशिबाला बांधले आहे. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर हा उपाय करून पहा. तुळशीचे कोरडे लाकूड घ्या आणि ते काळ्या धाग्यात बांधा. शनिवारी हा धागा उजव्या हाताच्या मनगटावर किंवा मानेवर बांधा. तो एक असा शक्तिशाली तावीज बनेल जो तुम्हाला सर्व प्रकारच्या दृष्ट तंत्रमंत्रापासून आणि नकारात्मक शक्तींपासून वाचवेल आणि तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आपोआप दूर होण्यास सुरुवात करतील. ज्यांच्याकडे दुकान किंवा कारखाना आहे त्यांच्यासाठी हे कोरडे लाकूड एखाद्या सच्छिद्र दगडापेक्षा कमी नाही. तुमच्या दुकानाच्या गल्लीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे पिवळ्या कापडात थोडे पिवळे मोहरी आणि चांदीचे नाणे बांधा. दररोज सकाळी तुम्ही दुकान उघडताच आधी ही पोटली धूप आणि धुपाने दाखवा. तुम्हाला स्वतःच दिसेल की ग्राहकांची गर्दी कशी वाढू लागते आणि ज्या वस्तू कित्येक महिन्यांपासून विकल्या जात नव्हत्या त्या देखील विकल्या जाऊ लागतील. आता मी तुम्हाला कथेचा दुसरा भाग सांगते, जो मी सुरुवातीला कथन केला होता. जेव्हा गरीब ब्राह्मण समृद्ध झाला तेव्हा त्याच्या मनात अहंकार आला. त्याने उपासनेचा धडा सोडून दिला आणि त्या पवित्र कोरड्या तुळशीच्या लाकडाचा अपमान करण्यास सुरुवात केली. त्याने लाल लिफाफा कपाटातून बाहेर काढला आणि तो बाहेर फेकून दिला आणि त्याच रात्री त्याच्या घरात मोठी आग लागली. त्याचे सर्व पैसे जळून खाक झाले आणि तो पुन्हा रस्त्यावर आला. ही कथा आपल्याला शिकवते की आपण कधीही देवाच्या कृपेची बढाई मारू नये, कारण जोपर्यंत मनात श्रद्धा आणि विनम्रता आहे तोपर्यंत लक्ष्मी मातेचे अस्तित्व राहील. ज्या क्षणी अहंकार येईल त्याच क्षणी सर्व काही संपेल. म्हणूनच हे उपाय पूर्ण गुप्ततेने करा आणि त्याबद्दल कोणालाही सांगू नका, कारण तंत्रशास्त्राच्या उपायांचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा ते गुप्त ठेवले जातात. जर तुम्ही सर्वांना सांगत राहिलात तर समाधानाची शक्ती कमी होते, कारण लोकांचे डोळे तुमचे यश रोखू शकतात. तुळशीचे वाळलेले लाकूड आयुर्वेदिक औषधांमध्येही वापरले जाते, हे तुम्हाला माहीत आहे का? जरी हा आपला मुख्य विषय नसला तरी या लाकडांमध्ये शारीरिक आणि मानसिक आजारांवर मात करण्यासाठी आश्चर्यकारक शक्ती आहे. जर कोणाला जास्त तणाव असेल किंवा झोप येत नसेल तर त्याने आपल्या उशीखाली तुळशीचे एक छोटे लाकूड ठेवून झोपले पाहिजे. हे मन शांत करते आणि स्वप्ने टाळते. हा एक प्रकारचा आध्यात्मिक उपचार आहे जो थेट तुमच्या आत्म्यावर कार्य करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला कधीही स्पर्श करू नका. जरी ते कोरडे पडले असले तरी या दिवशी माता तुळशी विश्रांती घेते. कोरडे लाकूड काढण्यासाठी मंगळवार किंवा गुरुवार निवडा. हे छोटे नियमच आपल्या उपायांना यशस्वी बनवतात, कारण अनेकदा लोक नियम मोडतात आणि नंतर म्हणतात की उपाय काम करत नाहीत. खरं तर त्रुटी पद्धतींमध्ये आहे, समाधानात नाही. आणखीन एक गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती आहे
ती म्हणजे तुळशीचे प्रकार, म्हणजे राम आणि श्याम्या. श्याम्या तुळशीचे वाळलेले लाकूड संपत्ती मिळवण्यासाठी अधिक प्रभावी मानले गेले आहे. जर तुमच्या घरात श्यामा तुळशी कोरडी पडली असेल तर समजून घ्या की कुबेर देवाने तुमच्या घराचा मार्ग पाहिला आहे. श्यामा तुळस ही भगवान कृष्णाला खूप प्रिय आहे आणि तिचे लाकूड लवकर तयार केले जाते. तथापि राम तुळशीचा उपाय तितकाच प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कपाटात लाल कापड असलेली पोटली ठेवता तेव्हा त्यासोबत एक लहान गोमती चक्र ठेवा. गोमती चक्र आणि सुक्या तुळशीचे मिलन अशा दैवी योगाची निर्मिती करते, ज्यामुळे कधीही संपत्तीची कमतरता भासू देत नाही. तुम्हाला फक्त प्रत्येक दिवाळी किंवा धनत्रयोदशी या पोटलीला सूर्यप्रकाश द्यावा लागेल. त्यात बदल करण्याची गरज नाही. बरेच लोक विचारतात की बाजारातून खरेदी केलेले लाकूड काम करेल का? तर उत्तर नाही असे आहे. तुमच्या अंगणात सुकणारी तुळस तुमच्या कुटुंबाच्या ऊर्जेशी संबंधित आहे आणि तिने तुमच्या समस्या स्वतःवर घेतल्या आहेत. त्यामुळे नेहमी घरगुती उपायांचा वापर करा. जर घरात तुळस नसेल तर आज एक रोप घेऊन आणा आणि सर्व करा, परंतु निसर्गावर जबरदस्ती करू नका. जाणून बुजून हिरवी तुळस सुकवण्याचा प्रयत्न करणे हे भयंकर पाप आहे, ज्यामुळे लक्ष्मीजी कायमचे जाऊ शकतात. तुमच्या मनाचे सत्य आणि समर्पण ही या उपचाराची खरी ताकद आहे. हे रहस्य आपल्या ऋषींनी शतकानुशतके जपून ठेवले होते, जेणेकरून अशांत व्यक्तीला कलियुगातील योग्य मार्ग मिळू शकेल. आज मी तुम्हाला मार्ग दाखवला आहे. आता पुढे जाणे आणि तुमचे जीवन बदलणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. जे मनापासून विश्वास ठेवतात त्यांच्यावर नेहमीच चमत्कार घडतात. म्हणून आजच तुमच्या घरात डोकावून पहा आणि तुमचे जीवन पुढे नेण्याचे साधन म्हणून हे लपलेले रहस्य शोधा. आज तुम्हाला कळणार आहे की हे कोरडे तुळशीचे लाकूड म्हणजे फक्त एक वाळलेली फांदी नसून ते तुमच्या नशिबाचा एक गुप्त दरवाजा आहे. एक अशी किल्ली जी तुमच्या जीवनातील अडथळे दूर करू शकते, तुमच्या घरात सुख, शांती आणि संपत्ती आणू शकते. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की तुळस कोरडी का पडते. अनेक लोक म्हणतात की पाणी कमी मिळाले, उन्हामुळे सुकली किंवा माती खराब होती. पण आपल्या शास्त्रांमध्ये याचे एक वेगळेच कारण सांगितले गेले आहे. जेव्हा तुमच्या घरावर मोठे संकट येणार असते तेव्हा नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करणार असते, तेव्हा तुळशी माता ते संकट स्वतःवर घेतात आणि त्या बदल्यात स्वतः कोरड्या होतात. म्हणजेच त्यांनी तुमच्या कुटुंबाचे रक्षण केलेले असते. म्हणूनच कोरडी तुळस ही दुर्लक्षित करण्याची गोष्ट नाही, तर ती कृतज्ञतेने स्वीकारण्याची आणि योग्य पद्धतीने वापरण्याची गोष्ट आहे. आता मी तुम्हाला काही अत्यंत प्रभावी आणि कमी लोकांना माहीत असलेले उपाय सांगणार आहे. पहिला उपाय अत्यंत सोपा पण अतिशय शक्तिशाली आहे. जेव्हा तुमच्या घरातील तुळस पूर्णपणे कोरडी होते तेव्हा ती काढण्यापूर्वी तिची मनापासून क्षमा मागा, तिला नमस्कार करा आणि असे म्हणा की तुळशी माता, तुम्ही आमच्यासाठी जे केले त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. त्यानंतर ती मुळासकट अलगद काढा. लक्षात ठेवा, कधीही रागाने किंवा घाईघाईत ती उपटू नका. आता त्या लाकडाचे छोटे छोटे तुकडे करा. त्यातील एक छोटा तुकडा घ्या आणि तो तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवा. हा उपाय तुमच्या घरात पैशांचा प्रवाह वाढवतो असे मानले जाते. दुसरा उपाय असा आहे की जर तुमच्या घरात सतत वाद होत असतील, कुटुंबात शांतता नसल्यास, तर तुळशीच्या कोरड्या लाकडाचा एक छोटा तुकडा घेऊन तो एका पांढऱ्या कापडात गुंडाळा आणि घराच्या ईशान्य दिशेला ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते. आता मी तुम्हाला एक अत्यंत गुप्त उपाय सांगते, जो खूप कमी लोकांना माहिती आहे. हा उपाय गुरुवारी करायचा आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. तुळशीच्या कोरड्या लाकडाचे 7 छोटे तुकडे घ्या आणि ते पिवळ्या धाग्याने बांधा. आता हे बंडल तुमच्या देवघरात ठेवा आणि समोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी अनेक लोक चुकतात. तुळशीचे कोरडे लाकूड कधीही कचऱ्यात टाकू नका. हे खूप मोठे अपशकुन मानले जाते.
जर तुम्हाला कोणताही उपाय करायचा नसेल तर ते एखाद्या स्वच्छ ठिकाणी पुरा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. आता आपण आणखीन एका रोचक गोष्टीकडे पाहूया. तुळशीचे कोरडे लाकूड तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला सतत चिंता, भीती किंवा तणाव वाटत असेल तर तुळशीचे एक छोटे लाकूड तुमच्या उशीखाली ठेवून झोपा. असे मानले जाते की यामुळे मन शांत होते आणि झोप चांगली लागते. आता तुम्ही विचार करत असाल की हे सर्व खरे आहे का? तर याचे उत्तर तुमच्या श्रद्धेत आहे. आपल्या पूर्वजांनी, ऋषींनी आणि संतांनी या गोष्टी अनुभवातून सांगितल्या आहेत. हे विज्ञान आणि अध्यात्म यांचे मिश्रण आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.